नमस्कार, मी कविता. स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलमध्ये. गोडताईंचं, मैत्रिणींचं, तसंच मावशींचं, दादांचं आणि मित्रांचं खूप सारं स्वागत आहे. तर बघा, इथं मिक्स कडधान्याची आज मी उसळ, त्याचबरोबर पातळ रस्सा पण कशा पद्धतीने करते ते दाखवणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर देशी मटकी घेतलेली आहे, अख्खा मसुरा घेतलेला आहे, छोले घेतलेले आहेत, त्याचबरोबर वाळले वाटाणे सगळे मी एक एक वाटी इतकं घेतलेलं आहे, लहान वाटी बरं का. आणि छान असे 2 पाण्याने स्वच्छ धुतलं आणि रात्रीच मी हे असं पाण्यामध्ये भिजत घातलेलं आहे. आता सकाळी मी ह्याला बघा नितळून घेतलेलं आहे आणि आता ह्याच्यावर झाकण ठेवून ह्याला मोड येऊपर्यंत ठेवणार आहे. तर अशा पद्धतीनं जर केलं ना, तर आता जरा थंडी असल्यामुळे इतके काही मोड आलेले नाही आहे, तिथं तुम्ही पाहू शकताय. तर हा परत दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे. असं चाळणीमध्ये मोड यायला ठेवलं ना, तर त्याचा अजिबात वास वगैरे येत नाही. आणि आता बघा छान असे मोड आलेले आहेत. तर भाजी करूया. कढई छान अशी गरम झालेली आहे, त्याच्यामध्ये तेल टाकत आहे मी 2 चमचे. आणि तेल छान गरम झालं की आता ह्याच्यामध्ये जिरे मोहरी टाकलेले आहेत आणि कांदा 2 ते 3 मी बारीक कट करून घेतलेला आहे. हळद टाकली जेणेकरून गॅसवरती खूप सारे तेलाचे शिंतोडे उडत नाहीत, त्यासाठी मग मी इथं हळद टाकून छान आता ह्याला बघा लालसर कलरचा भाजलेला आहे कांदा. तर तुम्ही अशा पद्धतीनं भाजून घ्या जेणेकरून भाजी खूप टेस्टी छान लागते. त्यानंतर आपल्याला कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे, जर असेल तर टाका, माझ्याकडे होता म्हणून मी टाकलेला आहे. छान असा तोही परतला. एक कट करून घेतलेला टोमॅटो छान असा ह्याच्यामध्ये आहे ना भाजून घ्यायचा आहे व्यवस्थित असा. आणि तो छान असा भाजला की आपण जे मोड आणून घेतलेले होते ना सर्व कडधान्य, म्हणजे 4च घेतले होते, तर ते मी आता निम्मे आहेत ना असे ह्याच्यामध्ये टाकले आणि ह्यालाही आपल्याला तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे. आणि त्याचबरोबर टोमॅटो हे आपले छान असे भाजले जाणार आहेत. तर इथं तुम्ही पाहू शकता एक 5 ते 10 मिनटं छान असे हे तेलामध्ये मी भाजलेलं आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये घरातील चटणी मी 2 चमचे इतकी टाकलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकताय. तिखट तुम्हाला किती लागतं किती नाही त्या अंदाजानं तुम्ही तिखट टाकायचं. त्याचबरोबर इथं मी मीठही टाकलेलं आहे, साधारण अर्धा चमचा इतकं टाकलेलं आहे. आणि इथे शेंगदाण्याचा कुटाचा वापर पण मी इथं केलेला आहे 2.5 चमचे. त्याच्यानंतर मी कोथिंबीर इथं कट करून टाकलेली आहे. आता विळतीनं कट करायला मला विळती सापडत नव्हती, म्हणजे भांड्यात वगैरे असेल, त्यामुळे मी इथं जी मी कात्री आहे ना जी मी स्वयंपाकासाठीच वापरते त्याच्यानं मी कोथिंबीर छान अशी बारीक कट केलेली आहे. आणि विळतीपेक्षा कात्रीनं छान बारीक होते. आणि हे सगळं मिक्स केलेलं आहे. जास्तीचे मसाले मी इथं वापरलेले नाहीत कोणतेच. जसं आपण घरगुती बघा जेवण करतो ना तशा पद्धतीनं हे जास्त मसाल्याचं नाही आहे, त्यामुळे हे हेवी पण होणार नाही आहे. पाणी मी इथं थंडच वापरलेलं आहे अर्धी वाटी. आता हे 10 ते 15 मिनटं छान झाकून ठेवलं आणि त्याच्यानंतर तुम्ही इथं पाहू पण शकताय छान अशी भाजी आपली शिजलेली आहे. आणि अशा पद्धतीनं जर तुम्ही भाजी केली ना, ज्यांना बघा मसालेदार खायला आवडत नाही तर त्यांनी अशा पद्धतीनं करा मुलांच्या डब्याला वगैरे, तर ही खूप छान लागते भाजी. चपाती बरोबर भाकरी बरोबर तुम्ही खाऊ शकता. तर अशा पद्धतीनं ही भाजी झालेली आहे. आणि आता आपण पाहूया की ह्याचे पातळ रस्सा कशा पद्धतीनं मी बनवणार आहे आणि त्याचे मसाले पण पाहूया. तर इथं तुम्ही पाहू शकता एक कट करून घेतलेला टोमॅटो आहे, त्याचबरोबर खोबरं आहे आणि कोथिंबीर, लसूण, जिरे आणि 2 कांदे आहेत. आता हा सर्व मसाला मी मिक्सरला बारीक करून घेते. आणि जे आपण मोड आणून घेतलेले कडधान्य होते ना ते कुकरला 3 शिट्ट्या देऊन शिजवून घेतलेले आहेत. कढई छान गरम झालेली आहे. त्याच्यामध्ये आता मी तेल टाकते. तेल तुम्हाला जितकं हवं आहे तुम्ही तितकं टाकू शकताय. मी 2 चमचे इतकं तेल टाकलेलं आहे, कारण की रस्स्याला कट पण खूप छान येतो आणि त्यामुळं रस्सा टेस्टीही लागतो. सुरुवातीला तुम्हाला जो मसाला मी आता दाखवलेला होता तो छान असा मिक्सरला बारीक करून घेतला. त्याचबरोबर इथं मी तेलामध्ये हळद टाकलेली आहे. तर हळद का टाकली,
तर ज्यावेळी आपण मसाला आहे ना तेलामध्ये टाकतोय ना बघा, त्याचं सगळं तेल आहे ना बाहेर गॅसवरती खूप सारं उडतं. तर अशा पद्धतीनं केलं ना तर खूप कमी तेल गॅसवरती उडतंय. त्यासाठी मग मी अशा पद्धतीनं थोडं इथं हळद टाकून मसाला छान असा भाजून घेतलेला आहे. मसाला जितका जास्त वेळ तुम्ही तेलामध्ये भाजाल ना तितकी रश्श्याला टेस्ट खूप छान येते आणि कट ही आपल्या रश्श्याला खूप छान असा येतो. मसाला छान भाजून झालेला आहे. त्याच्यामध्ये मी कांदा लसूण चटणी 2.5 चमचे टाकते. तुम्हाला जितकी हवी आहे तुम्ही तितकी टाकू शकताय. तर 2.5 चमचे टाकल्यावरच आमचा रस्सा खूप तिखट असा झालेला होता. आणि मगाशी पण मी जी सुकी भाजी दाखवली ना त्याच्यामध्ये पण हीच कांदा लसूण चटणी मी वापरलेली आहे. तुमच्याकडं काळं तिखट असेल तर तुम्ही तेही वापरू शकता. छान आता ही कांदा लसूण चटणी भाजून घ्यायची आहे. छान भाजल्यानंतर इथं मी आहे ना थोडंसं थंड पाणी इथं वापरलेलं आहे, तुम्ही पाहू शकताय. तर मसाल्याचं जे केलेलं भांडं होतं ना त्याच्यामध्येच पाणी घेतलं आणि असं थोडं टाकून घेतलं आणि हे आता छान आपल्याला 5 मिनटं झाकून ठेवायचं आहे. असं केल्याने ना रश्श्याला तर्री खूप छान अशी येते. तर इथं तुम्ही पाहू शकताय 5 मिनिटांनंतर किती छान असं ह्याला तेल पण सुटलेलं आहे. आणि जे आपण शिजवून घेतलेले कडधान्य होते ते आता ह्याच्यामध्ये आपण टाकून घेऊया. त्यातलं मी पाणी अजिबात काढलेलं नाही, कारण की त्यातलं पाणी आपल्या शरीरासाठी खूप छान असतं आणि सगळे पौष्टिक जे घटक असतात ना त्या पाण्यामध्येच असतात. तर मी साईडलाही थोडंसं पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं आणि तेच मी त्या कुकरमध्ये आहे ना थोडंसं ओतलं आणि जितकं पातळ रस्सा हवा आहे तितकं मी ह्याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे. तर जास्त काय पातळ करणार नाही आहे. हे अजून छान असं उकळल्यावर थोडी रस्सा भाजी आहे ना घट्ट होते. तर मी इथं 2 चमचे शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे. ह्यानं अजून आपल्या रश्श्याची टेस्ट वाढते आणि खूप छान आणि सुंदर असा ह्याचा सुगंधही दरवळत आहे. आणि आत्ताच ह्याला कट किती छान आलेला आहे तुम्ही पाहू शकता. चवीपुरतं इथं मीठ टाकलेलं आहे आणि आता आपण ह्याला आहे ना छान असं उकळी काढून घ्यायचं आहे. तर मी ह्याच्यावरती प्लेट झाकते आणि छान आता ह्याला एक उकळी देते. तर इथं तुम्ही पाहू शकताय उकळी आलेली आहे आपल्या भाजीला. आणि आता गॅस बंद करते आणि थंड झाल्यावर ही कशा पद्धतीनं रस्सा भाजी दिसते ती तुम्हाला दाखवते. आणि खरंच सांगते ज्यावेळी आम्ही खाल्ली त्यावेळी खूप छान आणि टेस्टी सुंदर चवीला अप्रतिम. त्याचबरोबर भाकरीबरोबर कुस्करून खाल तर नॉनव्हेजला पण विसराल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा.